श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. येणारा श्रावण मास हा तुम्हा सर्वांना आनंदमय उत्साहात जावो, शिवशंकरांच्या संपूर्ण सेवेमध्ये हा महिना आहे हा जावा ही मी भगवान शिवशंकरांच्या चरणी प्रार्थना करते. या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत श्रावण मास हा कधी सुरू होणार आहे, श्रावण महिन्यामध्ये एकूण किती सोमवार आहेत, त्याचबरोबर हा श्रावण महिना आहे तो कधी संपणार आहे आणि श्रावण सोमवार आहेत हे कोणकोणत्या तारखेला आहेत, त्याचबरोबर प्रत्येक सोमवारी कोणकोणती शिवमूठ आहे, ही सर्व जी काही माहिती आहे ती आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्णपणे माहिती पहा, जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती आहे ते मिळेल आणि तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर आहेत जी श्रावण मासासंदर्भाची ती सर्व उत्तर आहेत ती दूर होतील. त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. आषाढी एकादशी झाली की आपल्या सर्वांना वेध लागतो, तो म्हणजे श्रावण मास हा कधी सुरू होणार आहे, तो कधीपर्यंत आहे. आषाढी एकादशीला जे सृष्टीचे पालन करते भगवान विष्णू आहे यांचा चातुर्मासास सुरुवात होते. म्हणजे जो त्यांचा 4 महिन्यांचा जो चातुर्मास कालावधी आहे त्याला सुरुवात होती. या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये भगवान विष्णू हे योग निद्रेत जातात. त्यामुळे संपूर्ण सृष्टीचा जो कार्यभार आहे हा ही सांभाळण्याची जबाबदारी आहे ती भगवान शिवशंकरांच्याकडे येते. त्यामुळे या 4 महिन्यातील जो प्रथम महिना आहे श्रावण, या श्रावण महिन्यामध्ये भगवान विष्णूंच्या म्हणजे सेवेसी हा समर्पित आहे हा श्रावण महिना आहे. आणि या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला भगवान विष्णूंची अशी भरपूर अशी सेवा आहे ती करायची असते. त्याचबरोबर या चातुर्मासामध्ये भगवान शिवशंकरांबरोबरच माता पार्वती, त्याचबरोबर त्यांचे पुत्र गणेश आणि कार्तिकेय यांचीही सेवा केली जाते. यांचीही पूजा आहे ती केली जाते. आषाढी एकादशीनंतर सर्व सणवारांना सुरुवात आहे ते होते. सर्व व्रतवैकल्यांना सुरुवात होते. सणवार व व्रतवैकल्य केल्याने आपल्या मनाला एकाग्रता, शांतता, उत्साह आहे तो निर्माण होतो. आपल्या मनामध्ये एक उत्साह आहे तो निर्माण होतो. आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रत्येकजण ही जी व्रतवैकल्य आहेत ते करत असतो. या 4 महिन्यात आपल्याला आपल्या हातून भरपूर आहेत ह्या सेवा घडाव्यात म्हणून वेगवेगळ्या व्रतवैकल्य करून आहेत त्या सेवा आहेत त्या करतात. हिंदू पंचांगानुसार मराठी महिन्यातील प्रत्येक तिथीला विशेष असं महत्त्व आहे. हिंदू धर्मामध्ये श्रावण महिना हा अतिशय पवित्र आणि अतिशय असा महत्त्वाचा मानला जातो. या काळामध्ये शंकरांची मनोभावे पूजा केल्याने आपल्या मनातील ज्या काही इच्छा, अपेक्षा आहेत त्या संपूर्ण आहेत त्या पूर्ण होतात. कारण भगवान शिवशंकर हे भोलेनाथ आहेत आणि भोलेनाथांची आपण जेवढी सेवा करू ते लगेच आपल्याला सर्वात लगेच प्रसन्न होणारा देव म्हणजे भगवान शिवशंकर. आपण त्यांची सेवा आहे त्या ह्या महिन्यामध्ये आपल्याला करायची आहे. हा संपूर्ण महिना भगवान शिवशंकरांना समर्पित असतो. हिंदू पंचांगानुसार शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला श्रावण मासाला सुरुवात आहे ती होते. म्हणजेच यावर्षी ही तिथी आलेली आहे 5 ऑगस्ट 2024 या दिवशी आणि या दिवशीच आलेला आहे सोमवार. तर यामुळे काय झालेलं आहे की यावर्षी श्रावणी सोमवार आहे ते एकूण 5 आलेले आहेत. आषाढी अमावस्या आहे ही 3 आणि 5 ऑगस्ट या दिवशी आलेले आहे. आषाढी अमावस्या ही 3 ऑगस्टला 3:50 सुरू होत आहे दुपारी आणि त्याच्यानंतर ही जी अमावस्या आहे ती 4 ऑगस्टला संध्याकाळी 4:45 संपणार आहे. तेवढ्या कालावधीपर्यंत अमावस्या आहे. त्यामुळे 5 तारखेपासून 5 ऑगस्टपासून आपल्याला जो श्रावण म्हणजे जो श्रावण मास आहे, श्रावण महिना आहे तो सुरू होणार आहे. त्याचबरोबर ही जी अमावस्या आहे ह्या अमावस्याला आपण दीप अमावस्या असंही म्हणतो. म्हणजे दीप अमावस्या ही या दिवशी आहे ती साजरी केली जाते. आपण दिव्यांची पूजा आहे ती केली जाते. या संदर्भात जी काही सविस्तर माहिती आहे ती आपण नक्कीच पुढील व्हिडिओमध्ये पाहूया सविस्तररित्या. श्रावणी सोमवार पहिल्याच दिवशी आलेला आहे. श्रावणी सोमवार म्हटलं की शिवाची पूजा, आराधना, वेगवेगळ्या पदार्थांचा अभिषेक आहे तो पिंडीवरती करणे, पिंडीवरती बेलपत्र, त्याचबरोबर नैवेद्य, पांढरी फुलं अर्पण करणे, फळे, फुले, त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिवामूठ अर्पण आपण करतो.
आणि ही जी शिवामूठ आहे ती प्रत्येक सोमवारी कोणकोणती आहे, आणि सोमवार हा म्हणजे प्रत्येक सोमवार आहे, हे 5 जे सोमवार आहेत हे कोणकोणत्या तारखेला आहेत, ही सर्व काही माहिती आहे ते आता आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर शिवामूठ म्हणजे काय, हे आपण पहिल्यांदा पाहूया. प्रत्येक सोमवारी वेगवेगळ्या धान्यांची मूठ अर्पण करणे म्हणजे शिवामूठ. ही शिवामूठ अर्पण करताना आपल्याला मंत्र हा म्हणायचा असतो. आता आपण पाहूया की सोमवार कोणकोणत्या तारखेला आहेत ते. तर जो पहिला सोमवार आहे तो 5 ऑगस्ट 2024 या दिवशी आलेला आहे. आणि पहिल्या सोमवारी जी शिवामूठ आहे ती तांदूळ आहे. या दिवशी आपल्याला तांदळाची मूठ आहे ती भगवान शिवशंकरांच्या पिंडीवरती अर्पण आहे ती करायची आहे. दुसरा सोमवार आलेला आहे तो 12 ऑगस्ट 2024 या दिवशी शिवामूठ ही तीळ आहे. आणि यानंतरचा जो तिसरा श्रावणी सोमवार आहे तो आहे 19 ऑगस्ट 2024 या दिवशी आलेला आहे. त्याचबरोबर या दिवशी अजूनही आपल्याला विशेष असं महत्त्वाची ही तिथी आहे, कारण या दिवशी नारळी पौर्णिमा आलेली आहे. नारळी पौर्णिमा म्हटलं की रक्षाबंधन आहे. भावा बहिणीच्या नात्यातील पवित्र असा हा सण आहे. या दिवशी भावा बहिणीचं जे नातं आहे ते अजूनच घट्ट असं निर्माण होतं. हे आपण सर्वांना माहिती आहे. आपला खूप आनंदातील आणि उत्साहात आपण हा सण आहे तो साजरा करतो. आणि या दिवशीच आलेला आहे हा तिसरा सोमवार आहे. आणि या दिवशी जी शिवामूठ आहे ती हिरवा मूग आहे. हिरवा मूगच आपल्याला भगवान शिवशंकरांच्या मूर्तीवरती आपण अर्पण करायचं आहे शिवामूठ म्हणून. आपल्याला डाळ ही वापरायची नाही, फक्त अख्खे मूग आहेत तेच वापरायचे आहेत. त्याचबरोबर त्याच्या पुढचा सोमवार आहे तो 26 ऑगस्ट 2024 या दिवशी आलेला आहे. त्याचबरोबर या दिवशीही कालाष्टमी आहे. कालाष्टमी आलेली आहे. कालाष्टमी म्हणजेच श्री भगवान कृष्ण जन्माष्टमी आहे या दिवशी. या दिवशी आपल्याला भगवान श्रीकृष्णांची ही सेवा आहे ती करायची आहे. ही अष्टमी आहे जन्माष्टमी, तीही साजरी आपल्याला करायची आहे. आणि त्याचबरोबर श्रावणी सोमवार हा चौथा आलेला आहे. पण या दिवशी जी शिवामूठ आहे ते आपल्याला जवस आहे ती आलेली आहे. या दिवशी आपण जवस आहेत ते शिवशंकरांच्या पिंडीवरती अर्पण करायचं आहे. शेवटचा सोमवार हा म्हणजे 5वा सोमवार आहे तो 2 सप्टेंबर 2024 या दिवशी आलेला आहे. या दिवशी शिवामूठ ही सातू आहे. जर आपल्याला सातू नाही मिळाले, कारण काय होतं, सातू हे दुर्मिळ प्रमाणात मिळतात. जर आपल्याला मिळाले तर ठीकच आहे, तर आपण ते शिवामूठ म्हणून आपण वापरावेत. जर नाही मिळाले तर आपण या अगोदरच्या 4ही सोमवारी जे जे आपण धान्य शिवामूठ म्हणून वापरलं त्यातील एक कोणतंही धान्य 5व्या जो सोमवार आहे त्या सोमवारी जरी आपण शिवामूठ म्हणून ठेवलं तरी चालू शकतं, किंवा सर्वच धान्य एक एक मूठ असं ठेवलं तरीही चालू शकतं. आपल्याला जसं उपलब्ध होईल तसं आपण करू शकतो. अशा प्रकारे हे जे 5 सोमवार आहेत हे आलेले आहेत. आणि 2 सप्टेंबर आणि 3 सप्टेंबर या दिवशी अमावास्याही आलेला आहे. म्हणजे श्रावण मासाचा शेवट आहे, म्हणजे श्रावण मास आहे हा संपणार आहे. अशा प्रकारे एकूण 5 सोमवार हे यावर्षी आलेले आहेत. तर या 5ही सोमवारी आपल्याला भगवान शिवशंकरांची छानपैकी अशी पूजा आराधना, त्यांची सेवा आहे ती करायची आहे. सेवा कोणकोणत्या प्रकारच्या करायच्या आहेत त्या आपण नक्कीच पुढील व्हिडिओमध्ये पाहूया. श्री स्वामी समर्थ.